वारस तोच आशा। वहिनी, साहेबांच्या अपघाताच्या वेळी जो ड्रायव्हर गाडी चालवत होता त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आपल्यासाठी ही फार चांगली गोष्ट आहे भाऊजी। वहिनी, त्यामुळे साहेब नक्की कुठे गेले होते, हा अपघात कसा झाला, शिवाय या अपघातामध्ये खरंच कुणाची चूक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतील। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या इसमानं तुमच्यावर हल्ला केला, पोलीस त्या इसमाच्याही मागावर आहेत। अहो, नीरजताईंवर हल्ला झालाय ना? नीरजेवर हल्ला झालाय? होय। तुला कसं कळलं? मुक्ताने सांगितलं। हॅलो दादा। वय आम्हीच एवढं समज घडलं तरी एका शब्दानं बी कळवावं असं वाटलं नाही वय। पण आमच्या बहिणीवर आलेला प्रसंग आम्हाला आमच्या मोलकर्णीकडनं, मुक्ताकडून कळावा। किती आपलेपणाने करते सगळे काम। कोण असेल ही मोलकरीण? ही मुलगी चांगली शिकलेली दिसते। काय चाललंय तुझं? हा? इकडच्या बातम्या तिकडे करण्यासाठी राहिलीस वय? नाही, वाड्यावरच्या बातम्या मुंबई पर्यंत पोहोचवून आम्ही तुझ्यावर केलेल्या उपकाराचे हे चांगले पांग फेडतेस। खबरदार, पुन्हा निर्जेला अगर रश्मीला फोन केलास तर हाकलून देऊ आम्ही हितनं। माझ्या चुकीमुळे तुला यांचं नको नको ते बोलणं ऐकून घ्यावं लागलं बघ। माफ कर मला मुक्ता। आबासाहेब मला बोलले, त्याचं दुःख नाही झालं मला, पण त्यांनी मला खरंच हाकलून दिलं तर तुझी आणि रुद्रची ताटातूट मी होऊ द्यायची नाही। हे बघ मुक्ता, तुला कुठे बी जावं लागणार नाही आणि तुझं बाळपण तुला परत मिळेल। मॅडम, कुठे आहात तुम्ही? मी आता घरी पोचतेय। मी ताबडतोब तिथे येतो, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मॅडम। आई, हा? ती बाई कोण आहे? कोण बाई? ती नवीन आलेली आपल्या घरी। मुक्ताबद्दल बोलतोस होय? अरे, आपल्याकडे कामाला ठेवलेली नवीन मोलकरीण आहे, माहित नाही का तुला? तिचं वागणं, तिचं बोलणं एखाद्या शिकलेल्या बाईसारखं वाटतं। हा, मग असेल ना शिकलेली थोडीफार, आणि अगोदर कुणा थोडा मोठ्याच्या घरी कामाला असेल। अनुभवानं येता शहाणपण, तशी चुणचुणीत आहे पोर। तरी पण आई, तू सांगतेस ते मला पटत नाहीये। त्या अनाथ आणि मोलकर्णीकडनं कसला आलाय धोका? नाही कसं आबासाहेब, इकडच्या बातम्या तिकडे करण्यासाठी नीरज आत्याबाईंनी तिला इकडे ठेवलं असेल तर? पोतनीस काकांचं जे काही झालं त्यावरून आत्याबाईंना संशय आला असेल कदाचित। आम्ही निर्जेला चांगलंच ओळखतो। पण समजा मुक्तानेच त्यांना चढवलं, तुमच्याबद्दल उलट सुलट सांगितलं तर? ती तसं काय बी करणार नाही। तिनं तसं केलं या वाड्याच्या बाहेर हाकलून देऊ आम्ही तिला। साहेबांच्या ड्रायव्हरशी बोललो मी। मग काय म्हणाला तो? खूप महत्वाची बातमी कळली आहे बहिणी। त्या दिवशी तो साहेबांना घेऊन ऑफिसकडेच यायला निघाला होता। साहेबांनी फोनवर मला ऑफिसमध्येच थांबायला सांगितलं होतं। पण ते कुठे गेले होते? साहेब नाशिकला गेले होते बहिणी। काय? नाशिकला? म्हणजे आमच्या घरी? होय, साहेब दादासाहेबांनाच भेटायला गेले होते। ऍक्सिडेंटच्या दिवशी ह्यांची आणि दादाची भेट झाली होती, हे दादानी का लपवलं माझ्यापासून?